श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक अतिशय साधा प्रश्न विचारू इच्छितो. सकाळी उठल्यानंतर पोट साफ व्हावं असं वाटतं, पण कितीही प्रयत्न केले तरी ते नीट होत नाही. टॉयलेटमध्ये बराच वेळ बसून राहावं लागतं, तरीही समाधान मिळत नाही आणि आत कुठेतरी काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहतं. अशा अवस्थेत सकाळची सुरुवातच जड होते, मन प्रसन्न राहत नाही आणि दिवसाची ऊर्जा पहिल्याच तासामध्ये संपल्यासारखी वाटते. अनेक जण रोज हा त्रास अनुभवतात. पोट जड झाल्यासारखं वाटतं, फुगल्याची भावना असते, डोकं सुस्त असतं आणि शरीर पूर्ण दिवस आळशीपणात अडकलेला राहतं. कामात लक्ष लागत नाही, चिडचिड वाढते आणि काहीही करण्याची इच्छा होत नाही. मित्रांनो, ही लक्षणं आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो किंवा आज पोट बरोबर नाही एवढ्यावरच थांबतो. पण जर ही परिस्थिती वारंवार होत असेल तर हे तुमच्या शरीराचं स्पष्ट संकेत असतात की आज काहीतरी बरोबर चाललेलं नाहीये. म्हणूनच जर यापैकी एक जरी अनुभव तुमच्याशी रोज जुळत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण फक्त कप्स म्हणजेच कॉन्स्टिपेशनवर एखादा झटपट उपाय पाहणार नाही, तर ही समस्या मुळापासून कशी समजून घ्यायची आणि कायमची कशी आटोक्यात आणायची हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही महागडी औषधं नाही, सवय लागणारी सिरप नाही, तर घरात सहज उपलब्ध असलेल्या सुरक्षित आणि नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने हा बदल कसा घडवायचा ते आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, बहुतांश लोकांच्या मनामध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता फक्त 2 दिवस पोट साफ नाही झालं एवढाच अर्थ असतो. पण प्रत्यक्षात बद्धकोष्ठता ही केवळ शौचाची वारंवारता कमी होणं इतक्यावर मर्यादित नसते. काही लोकांचं पोट रोज साफ होत असलं तरीही त्यांना कॉन्स्टिपेशन असू शकतं. कारण पोट साफ होणं आणि पोट पूर्णपणे आणि समाधानकारकरित्या साफ होणं या दोन खूपच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्टूल खूप कडक असणं, फार जोर लावावा लागणं किंवा शौचानंतरही पोटात काहीतरी राहिल्यासारखं वाटणं ही सगळी बद्धकोष्ठतेची चिन्ह आहे, जी अनेकदा आपण ओळखतच नाही. जेव्हा पचनतंत्र नीट काम करत नाही तेव्हा आतड्यांमधील पाणी योग्य प्रमाणात शोषलं जात नाही किंवा स्टूल खूप वेळ आत अडकून राहतो. त्यामुळे स्टूल हळूहळू कडक होत जातो आणि बाहेर येताना अडचण निर्माण होते. अशावेळी पोट रोज साफ न होणं, स्टूल फार कमी येणं, जोर लावावा लागणं किंवा अपूर्ण साफ झाल्यासारखी भावना राहणं ही सगळी लक्षणं दिसायला लागतात. याचबरोबर पोटामध्ये गॅस साठणं, आम्लपित्त वाढणं, डोकेदुखी, तोंडाला चव न लागणं, जडपणा जाणवणं अशी दुय्यम लक्षणं सुद्धा दिसू लागतात, जी प्रत्यक्षात पचनतंत्राच्या बिघाडाकडेच इशारा करत असतात. मित्रांनो, ही लक्षणं म्हणजे तुमचं शरीर आणि विशेषतः तुमचं पचनतंत्र मदतीची गरज आहे असं तुम्हाला सांगत असतं. पण आपण बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष करतो किंवा आज पोट बरोबर नाही म्हणून पुढे ढकलतो. पण मित्रांनो, ही अवस्था जर दीर्घकाळ चालू राहिली तर आतड्यांवर सतत ताण येतो आणि याचा परिणाम पुढे जाऊन मूळव्याध, फिशर, क्रोनिक गॅस्ट्रिक, त्वचेचे विकार, वजन वाढ आणि अगदी काही वेळा मानसिक अस्वस्थताही अशा स्वरूपात दिसू लागते. म्हणजेच बद्धकोष्ठता ही एक छोटी समस्या वाटत असली तरी तिचे परिणाम मात्र मोठे आणि खोलवर असू शकतात. मित्रांनो, इथेच आपण सहसा सगळ्यात मोठी चूक करतो. कॉन्स्टिपेशन झालं की बहुतांश लोक लगेच एखादी गोळी घेतात, सिरप पितात किंवा कोणीतरी सांगितलेला झटपट उपाय करून पाहतात. सुरुवातीला 2-3 दिवस आराम मिळतो, पोट साफ होतं आणि आपण समाधानी राहतो. पण थोड्याच दिवसांमध्ये तीच समस्या पुन्हा उभी राहते. कारण अशा उपायांनी फक्त आतड्यांना जबरदस्तीने रिकामं केलं जातं. पण पचनतंत्र कमकुवत का झालं, आतड्यांची हालचाल मंद का झाली, या मूळ कारणांवर काहीच काम होत नाही. म्हणूनच कब्ज कायमची दूर करायची असेल तर 2 गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे गरज पडल्यावर वापरता येईल असा सुरक्षित आणि फास्ट ॲक्शन घरगुती उपाय, ज्यामुळे लगेच आराम मिळेल. आणि दुसरं म्हणजे त्याहूनही महत्त्वाचं काही रोजच्या सवयी आणि नियम जे पाळले तर पचनतंत्र मजबूत होतं आणि कब्ज म्हणजेच कॉन्स्टिपेशन पुन्हा येण्याची शक्यताच उरत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2 गोष्टी सविस्तरपणे समजून घेणार आहोत, जेणेकरून फक्त तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी आराम मिळू शकेल. मित्रांनो, हा उपाय समजून घेताना एक गोष्ट सर्वात आधी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हा रोजचा उपाय नाही. जेव्हा सलग 2 ते 3 दिवस पोट साफ झालेलं नसतं, पोट खूप फुगलेलं वाटतं, आतून जडपणा जाणवतो, डोकं सुस्त राहतं आणि शरीरात अस्वस्थता जाणवते, अशा वेळीच हा उपाय वापरायचा आहे. कारण अशा परिस्थितीत आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर काढणं गरजेचं असतं.
रोज रोज अशा उपायांवर अवलंबून राहणं योग्य नाहीये, पण गरजेच्या वेळी योग्य पद्धतीने केला तर हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो. मित्रांनो, ह्या उपायासाठी लागणारं साहित्य खूपच साधं आणि जवळजवळ प्रत्येक घरात उपलब्ध असणार आहे. 1 ग्लास कोमट दूध, 1 चमचा इसबगोल आणि फक्त एक छोटीशी चिमूट सेंधव मीठ. या 3 गोष्टी दिसायला साध्या वाटत असल्या तरी त्यांचा एकत्रित परिणाम आतड्यांवर फारच परिणामकारक होतो. कोणतीही महागडी औषधं, सवय लागणारे सिरप किंवा जोरदार रेचक वापरण्याऐवजी हा उपाय शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेला मदत करतो आणि हीच याची सगळ्यात मोठी ताकद आहे. मित्रांनो, हा उपाय कसा काम करतो हे थोडक्यात पण समजून घेणं आवश्यक आहे. इसबगोल हा एक नैसर्गिक फायबर आहे, जो आतड्यांमध्ये जाऊन पाणी शोषून घेतो आणि फुगतो. त्यामुळे स्टूल मऊ होतो आणि त्याचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आतड्यांना हालचाल करण्याची योग्य अशी प्रेरणा मिळते. कोमट दूध किंवा दूध पचत नसल्यास कोमट पाणी आतड्यांच्या हालचाली अधिक सक्रिय करतं. यामुळे आतड्यांमधील गती वाढते आणि मल खाली सरकण्यास मदत होते. सेंधव मीठ आतड्यांमध्ये नैसर्गिकरित्या ओलावा वाढवतं, त्यामुळे स्टूल अजून मऊ होतो आणि बाहेर पडताना त्रास होत नाही. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर आतड्यांमध्ये मल बाहेर टाकण्यासाठी योग्य वातावरण तयार होतं. मित्रांनो, हा उपाय योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने घेतला तरच त्याचा पूर्ण फायदा होतो. रात्री जेवणानंतर साधारणतः 1 ते 1.5 तासांनी, म्हणजेच पोट थोडंसं रिकामं झाल्यावर आणि झोपण्याच्या सुमारे 30 ते 40 मिनिटे आधी हा उपाय करायचा आहे. 1 ग्लास दूध फक्त कोमट करायचं, खूप गरम नाही. त्यात 1 चमचा इसबगोल आणि चिमूटभर सेंधव मीठ घालून ते नीट ढवळून घ्या आणि ताबडतोब प्या. मित्रांनो, हे मिश्रण करून ठेवायचं नाही, कारण इसबगोल लगेच फुगायला लागतो. त्यानंतर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि शांतपणे झोपायचं. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला नैसर्गिकरित्या टॉयलेटची इच्छा होते. कोणताही जोर न लावता, मुरड न येता आणि वेदना न होता पोट साफ होण्यास मदत होते. मात्र काही महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. दूध पचत नसेल, आम्लपित्त किंवा गॅसचा त्रास वाढत असेल तर दुधाऐवजी कोमट पाणी वापरावं. हा उपाय सलग 3 दिवसांपेक्षा जास्त करू नये, कारण शरीराला स्वतः काम करण्याची सवय लागणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, जर कॉन्स्टिपेशन फार जुनं असेल, वारंवार रक्त येत असेल किंवा तीव्र वेदना जाणवत असतील तर मग स्वतः उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता कायमची आटोक्यात आणायची असेल तर खरा बदल औषधांमध्ये नाही तर रोजच्या सवयीमध्ये असतो. बऱ्याचदा लोक फक्त झटपट उपायांवर अवलंबून राहतात, पण जोपर्यंत आपण शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना योग्य सुरुवात देत नाही तोपर्यंत ही समस्या पुन्हा पुन्हा डोकं वर काढते. म्हणूनच कॉन्स्टिपेशनवर मात करण्यासाठी काही सुवर्ण नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातील पहिला तसेच सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने करणे. दिवसाची पहिली सवय जर पचनतंत्राच्या दृष्टीने योग्य असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण दिवसावर आणि आतड्यांच्या आरोग्यावर दिसून येतो. सकाळी उठता उठता लगेच 1 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर आतड्यांना जणू एक नैसर्गिक वेकअप कॉल मिळतो. रात्रीच्या झोपेमध्ये शरीरात अनेक प्रक्रिया मंदावलेल्या असतात. आतड्यांची हालचाल कमी झालेली असते. अशा वेळी कोमट पाणी पोटात गेल्यावर आतड्यांना हालचाल सुरू करण्याचा संकेत मिळतो. यामुळे आतड्यांमध्ये साचलेला मल हळूहळू पुढे सरकू लागतो आणि पोट साफ होण्यासाठी योग्य वातावरण तयार होतं. काही लोकांना साधं कोमट पाणी पुरेसं ठरतं, तर काहींसाठी कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू किंवा अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घातल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला जाणवतो. मित्रांनो, कोमट पाण्यामध्ये लिंबू घातल्याने पचन रसांचं स्त्रवण सुधारतं आणि आतड्यांची हालचाल अधिक सक्रिय होते. तर चिमूटभर मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखण्यास मदत करतं. या साध्या सवयीमुळे सकाळी नैसर्गिकरित्या टॉयलेटची इच्छा निर्माण होते, जोर लावण्याची गरज कमी होते आणि पोट साफ झाल्यानंतर हलकं वाटायला लागतं. ही सवय रोज सातत्याने अंगीकारली तर हळूहळू पचनतंत्र मजबूत होतं आणि कप्स म्हणजेच कॉन्स्टिपेशन पुन्हा येण्याची शक्यताच उरत नाही. म्हणूनच बद्धकोष्ठतेपासून मुक्त व्हायचं असेल तर दिवसाची सुरुवात पाण्याने करण्याचा हा नियम कधीही दुर्लक्षित करू नका. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता दूर करण्यासाठीचा दुसरा सुवर्ण नियम खूपच महत्त्वाचा आहे आणि तो बहुतेक वेळा दुर्लक्षित केला जातो. टॉयलेटची वेळ फिक्स करणं. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण पोटाच्या नैसर्गिक सिग्नलकडे फारसं लक्ष देत नाही. कधी ऑफिसची घाई, कधी मोबाईल, तर कधी अपुरी झोप. या सगळ्यांमुळे पोट साफ करण्याची वेळ रोज बदलत राहते आणि याचा परिणाम असा होतो की आतड्यांना कधी काम करायचं आणि कधी नाही याचाच नेहमी गोंधळ उडतो आणि हळूहळू पचनतंत्र सुस्त होऊ लागतं.
दररोज एकाच ठराविक वेळेला, शक्यतो सकाळी उठल्यानंतर किंवा कोमट पाणी पिल्यानंतर टॉयलेट जाण्याची सवय लावली तर आतड्यांना एक निश्चित दिनक्रम मिळतो. सुरुवातीला टॉयलेटची इच्छा नसली तरीही 5 ते 10 मिनिटं शांतपणे बसणं देखील खूप फायदेशीर ठरतं, कारण असं केल्याने मेंदू आणि आतडी यांच्यातील समन्वय सुधारतो. आतड्यांना समजायला लागतं की या वेळेला आपल्याला काम करायचं आहे आणि ही सवय काही दिवसातच शरीरामध्ये रुजू लागते. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेमध्ये आतड्यांचं ट्रेनिंग असं म्हटलं जातं. जसं आपण रोज एकाच वेळेला जेवलो, झोपलो तर शरीर त्या वेळेला आपोआप तयार होतं, तसंच पोटही ठराविक वेळेला साफ होण्यासाठी तयार होऊ लागतं. या सवयीमुळे जोर लावल्याची गरज कमी होते, अपूर्ण साफ झाल्यासारखी भावना कमी होते आणि पोट नियमितपणे साफ होऊ लागतं. त्यामुळे बद्धकोष्ठता कायमची आटोक्यात आणायची असेल तर टॉयलेटची वेळ फिक्स करणं हा नियम आवर्जून पाळायला पाहिजे. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठीचा तिसरा सुवर्ण नियम ऐकायला अगदी साधा वाटतो, पण त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं पूर्णपणे टाळावं. आजकाल अनेक लोक टॉयलेटमध्ये बसल्यावर मोबाईल हातात घेतात, रील्स पाहतात, मेसेजेस वाचतात किंवा सोशल मीडियामध्ये गुंतून जातात. पण मित्रांनो, ह्या सवयीचा थेट परिणाम आपल्या पचनतंत्रावर आणि पोट साफ होण्याच्या प्रक्रियेवर होतो याची फार कमी लोकांना कल्पना असते. जेव्हा आपण टॉयलेटमध्ये मोबाईल वापरतो तेव्हा आपल्या मेंदूचं लक्ष शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेऐवजी स्क्रीनकडे वळतं. मेंदू आणि आतडी यांच्यातील समन्वय तुटतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल मंद होते. परिणामी स्टूल बाहेर येण्याऐवजी आताच अडकून राहतो किंवा पोट पूर्णपणे साफ होत नाही. म्हणूनच अनेकदा टॉयलेटमध्ये बराच वेळ बसूनही समाधान मिळत नाही, उलट पोटावर अनावश्यक ताण येतो. तसेच कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, टॉयलेट ही फक्त शरीराचं काम करण्याची जागा आहे, मन गुंतवण्याची अजिबात नाही. टॉयलेटमध्ये शांतपणे लक्ष केंद्रित करून बसणं हे आतड्यांच्या नैसर्गिक हालचालींसाठी अत्यंत आवश्यक आहे. मोबाईलपासून दूर राहिल्यास शरीराच्या संकेतांकडे लक्ष जातं, पोट नैसर्गिकरित्या साफ होतं आणि ही प्रक्रिया कमी वेळात बिना अडथळा पूर्ण होते. ही सवय अंगीकारली तर बद्धकोष्ठतेवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने तुम्ही एक मोठं पाऊल उचललेलं असतं. मित्रांनो, कॉन्स्टिपेशनवर मात करण्यासाठीचा चौथा सुवर्ण नियम अतिशय सोपा पण तितकाच प्रभावी आहे आणि तो नियम म्हणजे हालचाल म्हणजेच औषध. आजच्या बसून केलेल्या कामामुळे, कमी चालण्या फिरण्यामुळे आणि सतत स्क्रीनसमोर बसण्यामुळे आपल्या आतड्यांची नैसर्गिक गती मंदावते. शरीर जेवढं निष्क्रिय राहील तेवढीच पचनक्रिया सुस्त होते आणि त्याचा थेट परिणाम पोट साफ होण्यावर दिसून येतो. म्हणूनच बद्धकोष्ठता दूर करायची असेल तर औषधांपेक्षा हालचालींना जास्त महत्त्व द्यायला हवं. दररोज किमान 30 मिनिटं चालण्याची सवय लावली तर संपूर्ण शरीरासोबतच आतड्यांनाही आवश्यक चालना मिळते. चालताना पोटाच्या स्नायूंमध्ये सौम्य हालचाल होते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते आणि स्टूल पुढे सरकण्यास मदत होते. विशेषतः जेवणानंतर लगेच झोपणं किंवा बसून राहणं टाळून 10 ते 15 मिनिटांची हलकी वॉक केली तर पचनक्रिया सुधारते, गॅस कमी होतो आणि पोटामध्ये जडपणा वाटत नाही. मित्रांनो, ही छोटीशी सवय बद्धकोष्ठता टाळण्यासाठी खूप उपयोगी ठरते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आतड्यांची गती ही आपल्या हालचालींवर अवलंबून असते. जितकं शरीर सक्रिय तितकी पचनसंस्था सक्रिय. रोजच्या दिनक्रमात थोडंसं चालणं, जिने चढणं, हलकी स्ट्रेचिंग करणं किंवा साधा व्यायाम करणं यांचा समावेश केला तर हळूहळू पोट नियमितपणे साफ होऊ लागतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर कायमचा उपाय हवा असेल तर हालचाल ही औषधासारखी समजून ती रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवा. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन दूर ठेवण्यासाठीचा 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा सुवर्ण नियम म्हणजे फायबर अधिक पाणी, म्हणजेच परफेक्ट कॉम्बो. बरेच लोक फक्त फायबर खाण्यावर भर देतात पण पाणी कमी पितात आणि मग उलटा परिणाम होतो. फायबर हे झाडूसारखं काम करतं, आतड्यांमधील घाण साफ करण्यासाठी मदत करतं, पण त्याला नीट काम करण्यासाठी पुरेसं पाणी मिळालं नाही तर तेच फायबर स्टूल अधिक कडक करू शकतं. म्हणूनच फायबर आणि पाणी हे दोन्ही एकत्र असणं अत्यावश्यक आहे. आहारात नैसर्गिक फायबरचे स्रोत नियमितपणे असायला हवेत. पपई, सफरचंद, सालासह पेरू यांसारखी फळं आतड्यांसाठी खूप उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे विविध भाज्या,
ओट्स, डाळी, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स यांसारख्या बिया या पचनक्रिया सुधारतात आणि स्टूलला आवश्यक बल्क देतात. हे पदार्थ रोज थोड्या थोड्या प्रमाणात घेतले तर पोट साफ होण्याची नैसर्गिक सवय तयार होते आणि कब्ज म्हणजेच कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता कमी होते. पण एवढ्यावरच थांबायचं नाही. या फायबरसोबत दिवसाला किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं देखील तितकंच गरजेचं आहे. पाणी फायबरला फुगवून स्टूल मऊ करतं, आतड्यांमध्ये ओलावा टिकवून ठेवतं आणि मल बाहेर जाणं सोपं करतं. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावा. लक्षात ठेवा की योग्य फायबर आणि पुरेसं पाणी ही जोडी एकदा का जमली की बद्धकोष्ठता हळूहळू कायमची दूर होऊ लागते. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठीचा 6वा सुवर्ण नियम झोप आणि ताण हा खूपच महत्त्वाचा आहे. आपलं शरीर, विशेषतः पचनतंत्र इतकं जटिल आहे की त्यावर थेट मानसिक आणि शारीरिक स्थितीचा देखील प्रभाव होतो. कमी झोप, सततचा ताण, कामाचा दबाव किंवा मानसिक अस्वस्थता यामुळे पचनक्रिया मंदावते, आतड्यांमध्ये हालचाल कमी होते आणि परिणामी स्टूल कडक होऊ लागतो. म्हणूनच पोटाची नैसर्गिक साफसफाई योग्य वेळेत होण्यासाठी आपण आपल्या झोपेवर आणि ताणावर लक्ष देणं देखील आवश्यक आहे. योग आणि श्वसन प्रक्रिया यांचा मोठा फायदा पचनतंत्रासाठी होतो. साधे प्राणायाम, डीप ब्रीदिंग आणि हलकी योगासने पचनसंस्थेला शांत करतात, आतड्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारतात आणि नैसर्गिक हालचाल वाढवतात. याशिवाय रात्री वेळेवर झोप घेणं हे देखील फार गरजेचं आहे. रात्री शांतपणे झोपल्यावर शरीरातील हॉर्मोन्स योग्य प्रमाणात तयार होतात, पचनक्रिया सुरळीत चालते आणि सकाळी उठल्यानंतर नैसर्गिकरित्या टॉयलेटची इच्छा निर्माण होते. त्यामुळे सततचा थकवा आणि पोटात जडपणा जाणवणे कमी होते. ताणामुळे अनेकदा लोक जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा तळलेले पदार्थ घेतात, जे पचनासाठी हानिकारक ठरतात. सतत स्ट्रेसमुळे आतड्यांमध्ये सूज, गॅस आणि कडकपणा वाढतो. तसेच दारू, प्रोसेस्ड फूड किंवा जास्त साखर असलेले पदार्थ पचनसंस्थेवर भार देतात आणि मल घन झाल्यामुळे टॉयलेटमध्ये वेळ जास्त जातो. त्यामुळे मानसिक ताण आणि चुकीचे आहार यांचा मिलाप थेट बद्धकोष्ठतेला निमंत्रण देतो. म्हणूनच मित्रांनो, या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. योग, श्वसन प्रक्रिया, वेळेवर झोप आणि ताणावर नियंत्रण यामुळे पचनसंस्था सुधारते, आतड्यांची हालचाल नियमित होते आणि कॉन्स्टिपेशन नक्कीच कमी होतं. तसेच ज्या पदार्थांपासून पचन मंदावते किंवा ज्यामुळे स्टूल कडक होतो त्यांना टाळणं देखील फार गरजेचं आहे. या नियमांचे अंगीकार केल्यास शरीराला नैसर्गिकरित्या टॉयलेटची इच्छा निर्माण होते आणि तुम्ही दिवसेंदिवस पोटात हलकेपणा, ऊर्जा आणि आराम अनुभवू शकता. मित्रांनो, शेवटचा संदेश असा आहे की कॉन्स्टिपेशन हा कोणताही आजार नाही, तर ती आपल्या रोजच्या सवयींमुळे निर्माण झालेली समस्या असते. बऱ्याच वेळा लोक औषधांवर किंवा झटपट उपायांवर अवलंबून राहतात, पण खरा बदल तर आपल्या जीवनशैलीत, आहारात आणि रोजच्या सवयींमध्ये करावा लागतो. पोट साफ न होणे, जडपणा फुगणे किंवा सतत थकवा जाणवणे हे सगळं आपल्या शरीराचं सूचक आहे की आतड्यांना योग्य काळजीची गरज आहे. जर आपण आज सांगितलेल्या उपायांना आणि नियमांना प्रामाणिकपणे अंगीकारलं तर बदल स्वतःच अनुभवायला मिळतील. रात्रीच्या झटपट घरगुती उपायाने पोट नैसर्गिकरित्या साफ होईल. सकाळच्या पाण्याच्या सवयीने आतड्यांना वेकअप कॉल मिळेल. नियमित हालचाल आणि योग्य आहारामुळे आतड्यांची गती वाढेल आणि झोप आणि ताणावर नियंत्रण ठेवल्याने पचनक्रिया सुधारेल. यामुळे पोटाचा जडपणा, गॅस आणि अनकम्फर्टेबल फीलिंग कमी होईल. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की बदल लगेच दिसला नाही तरी धीर धरायला हवा. काही दिवस सातत्याने हे नियम पाळल्याने शरीर नैसर्गिकरित्या प्रतिक्रिया देऊ लागते. स्टूल मऊ होतो, पोट हलकं आणि दिवस उत्साही होतो. आपल्या आतड्यांना योग्य काळजी दिल्याने पोट स्वच्छ राहतं, मन प्रसन्न राहतं आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच मित्रांनो, आजपासूनच या सवयींना आपल्या जीवनाचा भाग बनवा. पोटाची स्वच्छता म्हणजे शरीराची ऊर्जा आणि हेच म्हणजे दिवसाची फ्रेश सुरुवात. या सोप्या नियमांचा आणि घरगुती उपायांचा अंगीकार करा आणि अनुभव घ्या की कशी कॉन्स्टिपेशनमुळे होणारी अस्वस्थता कमी होते. दिवस ताजेतवानेपणाने सुरू होतो आणि शरीरात नैसर्गिक उत्साह निर्माण होतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.